गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बघा, आपण मराठी अध्यापन शास्त्र या संबंधी आता दिवस फार कमी राहिलेले आहेत, कारण विद्यार्थ्यांचं अजून पण कसं चालू होतं, परीक्षा नक्की होते नाही होते या सगळ्या समस्या येतात. आता आपण मराठी अध्यापन शास्त्र त्यावर आधारित जे व्याकरण असतं ते व्याकरण पण आपण बघणार आहोत. त्यापूर्वी सगळ्यात पहिले समजून घेण्यावर मी पूर्वीपासून सांगितलंय भर द्या. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण ऍप डाउनलोड केली नसेल, तुम्ही ऍप डाउनलोड करून पीएससी प्ले स्टोर वर जाऊन ऍप डाउनलोड करा. ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल त्यांनी युट्यूबची क्वालिटी वाढवा. तुमच्या मोबाईलला 144 असते, ऑटो असते. ही क्वालिटी तुम्ही चांगली वाढून घ्या आणि ही क्वालिटी वाढल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला एकदम चांगला दिसायला लागेल. आता आपण तुम्हाला ऍप डाउनलोड करायला लावले. या ऍपवर तुम्हाला जर मॉडर्न पेपर पाहिजे असतील, मॉडर्न क्वेश्चन पेपर जर पाहिजे असतील तर तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जातील. त्यानंतर आता काही विद्यार्थी असतील का सर आम्हाला SST, आता तुम्हाला खूप विद्यार्थी असे आहेत का त्यांनी NCERT वाचनच केलेलं नाही, NCERT वाचन केलेलं नाही. मग आता एवढे पुस्तकं वाचणं शक्य नाही कमी दिवसामध्ये. मग त्यासाठी ऍप डाउनलोड करा. फक्त तुम्हाला 59 रुपयामध्ये 59 मध्ये किती 59 मध्ये SSTच्या नोट्स उपलब्ध आहेत, EVSच्या पण नोट्स उपलब्ध आहेत. फक्त 59 रुपयामध्ये ऍप डाउनलोड करा. आणि जे आता नवीन विद्यार्थी असतील, अजून त्यांनी CET वगैरे दिलेलीच नाही किंवा फॉर्म भरलेला नाहीये, त्यांनी आतापासून अभ्यासाला लागून जा, कारण जुलैमध्ये ही परीक्षा परत होते. त्यासाठी तुम्ही काय करा, आतापासून अभ्यासाला लागा. इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन टेस्ट ऍप असेल, मराठी हिंदीमध्ये नोट्स असतील, रेकॉर्ड आणि लाईव्ह दोघं काही मिळतात. बरोबर आहे का नाही? ही प्रवेश फी आहे. पण ही ऍप डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये गेल्यावर तुम्हाला सर्व काही तिथे मिळून जाईल. कळालं? ऍप डाउनलोड करा म्हणजे तुम्हाला मॉडर्न पेपर, आता खूप विद्यार्थी नवीन असतात त्यांना मॉडर्न पेपर पाहिजे. मॉडर्न पेपर का पाहिजे? कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास, प्रत्येक वेळा तुम्ही लाईव्ह बघतात, विश्लेषण भेटतं. तुम्ही ज्या वेळेस पेपरला जाणार त्यावेळेला विश्लेषण कोण द्यायला देईल? स्वतःच निर्णय घ्यावा लागेल ना. मग मॉडर्न पेपर काय काम करतं? तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम करतं. आवाज येतोय का क्लिअर? आवाज क्लिअर येतोय? आता आपण प्रश्नांना सुरुवात करू. वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करू, कारण आता खूप महत्वाचे दिवस आहेत. ही सगळी माहिती तुम्हाला कळाली. ही ऍप डाउनलोड करून घ्या प्ले स्टोर वरून. आता पहिला प्रश्न तुम्हाला, आणि हे प्रश्न अजून सुद्धा काही असतात का सर असे प्रश्न येतात का, तर तुम्ही हे प्रश्न बघू शकता. अजून सुद्धा काही विद्यार्थी आहेत का सर असे प्रश्न येतात का? असे आलेले होते, सगळे होतं, पण मग काहींचं कसं विचार चालला नाही ना त्यावेळेला. बघा, आता थोडं वेग वाढवा वाचण्याचा. प्रश्न बघा, उत्तर यायला सुरुवात झाली. प्रश्न पहिला काय म्हणतोय, तिसरीच्या वर्गातील प्रतीक्षा वारंवार शिक्षकांना सांगते, सर मला फळ्यावर चांगलं दिसत नाही, एक शिक्षक म्हणून तुमची कृती काय असेल? बघा, आता ती मुलगी काय करते, वारंवार सांगते. वारंवार म्हणजे काय? फक्त एक वेळा नाही, तर दररोज सांगत असेल शिक्षकांना का मला फळ्यावरच दिसतच नाहीये. पहिलं काय मग पहिला ऑप्शन काय, तिला पहिल्या बाकावर बसवणार. पेनचा कलर चेंज करून घेतो. बघा, तिला पहिल्या बाकावर बसवलं. पहिल्या बाकावर तिला सांगणार जास्त नाटकं करू नको, जरी दिसत नसेल मी काही करू शकत नाही. तिसरं म्हटलं, तिच्या डोळ्यावर घरगुती उपाय करणार. आता घरगुती उपाय डोळ्यांवर शक्य आहे का? काय भरणार? मिरची थोडी भरणार त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर चौथा ऑप्शन काय, तज्ञ डॉक्टरांकडे. आता काल एका मॅडमांनी विचारलं, सर तिला पहिल्या बाकावर का बसवायचं नाही? ते पण चांगलंय ना, पण मला सांगा, ती एखाद्या वेळा जर म्हटली असतील ना मला दिसत नाही, तर तुम्ही पहिल्या बाकावर बसवू शकले असते. पण ती जर वारंवार म्हणते ना ती प्रत्यक्ष का मला दिसत नाही, मग शेवटी मग हा सल्ला घ्यावाच लागेल ना. तज्ञ डॉक्टरांकडे तिला दाखवावं लागेल. एकदम सोपा प्रश्न होता. कळालं? म्हणजे आता वारंवार शब्दामुळे सुद्धा पूर्ण उत्तर चेंज जातं. आता हा प्रश्न येऊ शकतो किंवा नाही येऊ शकत, पण मी घेऊन घेतलेला आहे का, म्हटलं जेणेकरून जर आला प्रश्न तर तुम्ही गोंधळायला नको. अभिजित सर आज लाईव्ह आलेले आहेत. बघा, आता हा पोक्सो कायदा या संदर्भात हा प्रश्न येत नाही, अभ्यासक्रमामध्ये पण तो नाहीये. पण मी
महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामधून घेऊन घेतला का, कारण जेणेकरून जर मराठीमध्ये जर आला तर तुमचा गोंधळ उडायला नको. बघा आता पॉक्सो कायद्याची एक वैशिष्ट्य, आता हा तुम्हाला कायदा माहित आहे कशासाठी, तर म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल यांचे आपण काय म्हणतो लैंगिक अत्याचार असतील हे असतील या संबंधी हा कायदा केलेला आहे. आता पहिला ऑप्शन काय म्हटले, तो फक्त मुलींना संरक्षण देतो. आता फक्त मुलींना का, तो काय मुलांना पण संरक्षण देतो, मुलांना पण संरक्षण देतो. तो फक्त आर्थिक गुन्ह्यांवर लागू होतो. फक्त आर्थिक गुन्ह्यांवर लागू आहे का? पोक्सो कायदा म्हणजे काय, फक्त आर्थिक गुन्हे आहे तिथेच लागू होतो का, तर नाही ना, हे पण चांगलं नाही. आणि फक्त मुलींना संरक्षण देतो तर तसं नाही ना, मुलांना पण संरक्षण देतो. तो शिक्षणासाठी आर्थिक अनुदान देतो. अनुदान देतोय का, तर अजिबात देत नाही ना. तो काय आहे, तो लिंग निरपेक्ष आहे. लिंग निरपेक्ष आहे म्हणजे काय, म्हणजे मुलगा मुलगी असा भेदभाव करतोय का तो, नाही बाबा फक्त आम्ही मुलींनाच विचार करू मुलांचा करणार नाही, किंवा मुलांचाच विचार करू मुलींचा करणार नाही, असं नाही. तो काय लिंग निरपेक्ष आहे. काय लिंग निरपेक्ष आहे. बघा काळजीपूर्वक समजून घ्या, काय तो लिंग निरपेक्ष आहे. तुम्ही कायदा तर एवढा समजून घेतला असेल ना, काय तो मुलींनाच फक्त देतोय, मी तुम्हाला सांगितलं काय मुलांसाठी पण आहे. फक्त आर्थिक अनुदान काही संदर्भ आहे का त्याचा, शिक्षणासाठी अनुदान देतो हे काहीच नाही ना. हे तुम्ही विनाकारण हे दोन ऑप्शन निवडले विनाकारण निवडले ना. तो फक्त मुलींसाठी, जर चांगलं वाचलं असेल तर मुलींसाठी नाही, तर तो काय लिंग निरपेक्ष म्हणजे काय, फक्त असं मुलींनाच आम्ही देऊ किंवा मुलींना संरक्षण देऊ किंवा मुलांनाच देऊ असं नाही, तर दोघांना म्हणजे मुलगा मुलगी आपण काय म्हणतो जे लिंग असतात बदल असतात त्यामध्ये पण ट्रान्सजेंडर वगैरे त्यांना पण संरक्षण देतो. कुठल्या लिंगाचा पुरस्कार करत नाही, फक्त आम्ही त्यालाच देतो. कळालं, हा प्रश्न याच्यासाठी मी घेतलेला होता. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह तरी काढता आलं पाहिजे ना. मग मी एवढ्या दिवस तेच सांगतोय, जे निगेटिव्ह आहे ते सुद्धा तुम्ही उत्तरामध्येच द्यायला लागले तर किती गोंधळ करताय. आपण जसं संविधानात म्हणतो ना धर्मनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, कुठल्याही धर्माचा पुरस्कार करत नाही. हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा कुठला असेल, करतोय का, तसाच तो लिंग निरपेक्ष आहे. कुठल्याही लिंगाचा पुरस्कार करत नाही, कुठल्याही लिंगाचा नाही. ती मेल असेल फिमेल असेल ऑदर असेल. बघा प्रश्न तिसरा, एक भाषा शिक्षक या नात्याने इयत्ता 8वीच्या वर्गातील मुलांना लक्ष्य भाषिक विकासासाठी कोणते करते. लक्ष्य भाषा म्हणजे जी भाषा तुम्हाला शिकवायची, उदाहरणार्थ तुम्हाला हिंदी शिकवायची किंवा इंग्रजी, मातृभाषा सोडून जी भाषा शिकवली जाते तिला लक्ष्य भाषा म्हटलं जातं. आता काय करणार तुम्ही, पहिला ऑप्शन काय दिलेलं, त्यांची पातळी समजून घेण्यासाठी नियमित चाचणी घेणे. प्रत्येक वेळा चाचणी घेऊन चालेल का लक्ष्य भाषा, तर अजिबात नाही. पाठ्यपुस्तकातून भाषा शिकवाल, अरे मग शिक्षक कशाला आहे, पगार घ्यायला आहे का, नाही ना. त्यांना लक्ष्य भाषेतील संभाषण करण्याची संधी उपलब्ध करून देणार, ते आपल्या शिक्षकांनी करूनच दिलेली नाही आजपर्यंत, म्हणून आपलं इंग्रजी कच्चं आहे. बरोबर आहे की नाही. आणि कृती आणि उपक्रम रेलिया, आता रेलियाचा उपयोग काय, तुम्ही काही त्यांना वस्तू शिकवताय का, अमूर्त मूर्त, तर अजिबात नाही ना. तुम्हाला लक्ष्य भाषा शिकवायची तर लक्ष्य भाषा, काळजीपूर्वक बघा ना, लक्ष्य भाषा शिकवायची आहे, लक्ष्य भाषा शिकवायची असेल फक्त रेलिया वापरून होईल का. समजा ही वस्तू आहे, हिला पेन म्हणतात, याच्याने पूर्ण नाही, वर्गात लक्ष्य भाषा विकास करायचा आहे. विकास कसा होईल, ज्या वेळा मुलांना लक्ष्य भाषेमध्ये संप्रेषण बोलण्याची संधी मिळेल त्यावेळा त्याचा विकास होईल. हा कृती आणि उपक्रमात रेलियाचा वापर कुठे करणार, का ज्या वेळा एखादी अमूर्त घटना असतील त्या आपल्याला मूर्त स्वरूपात विद्यार्थ्यांना दाखवायच्या असतील, खऱ्या वस्तू, त्यावेळेला रेलियाचा वापर करता येतो. पण ज्या वेळा विद्यार्थ्यांना भाषा विकास, सगळ्यात महत्वाचं भाषा विकास म्हटलं तर बोलण्याची संधीच, हेच उत्तर तुमचं असतं, बोलण्याची संधी. जर बोलण्याची, आता याच्यामध्ये काही, आता बघा कृती आणि उपक्रम याच्यामध्ये कुठे बोलण्याची संधी दिली आहे का, तर अजिबात नाही ना. जर बोलण्याची संधी नाही तर तुम्ही एवढं काही करून रिकाम टेकडे काम चालतील का. फक्त बोलण्याची भाषा विकासासाठी सगळ्यात महत्वाचं असतं संभाषण, आणि लेखन कौशल्यामध्ये असते विचारांची अस्सलता म्हणजे काय, परवाईपणा, विचार मांडले, हे दोघं लक्षात ठेवायचे. ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिलेले. संभाषणच होत नाही तरी तुम्ही ते उत्तर नाही घेऊन चालणार ना. संभाषण कुठे होतंय, म्हणजे थोडा प्रश्न काळजीपूर्वक वाचा. संभाषण, आणि लाईक करा, जे नवीन असतील त्यांनी लाईक करून द्या, तुम्हाला नंतर आठवण पडून जाते. मौलिकता, विचारांची मौलिकता असेल, अस्सलता,
मला तर असं वाटतं पेपर आला का मीच जावं, तुम्ही थांबा घरी, तुम्ही लाईव्ह घ्या घरून. बघा आता प्रश्न चौथा, रचनात्मक मूल्यमापन. आता तुम्हाला सांगायची गरज नाही रचनात्मक काय, कोणत्या बाबतीत उपयोगी ठरते. आता जे निगेटिव्ह ते काढावं लागेल. वर्गात स्पर्धात्मक वातावरण चालतं का. आता बघा, शिक्षकांच्या वर्गातील कार्यक्षमतेचे मूल्यमापन. आता शिक्षकाचे, आता जर हुशार विद्यार्थी तो बरोबर जाईल, फक्त शिक्षकांच्या कार्याचे मूल्यमापन, मग विद्यार्थ्यांचं कोण करेल, म्हणजे हे पण येईल का, तर अजिबात येणार नाही ना. फक्त इथे कोणाचं कार्य म्हटलंय, शिक्षकांचं. शिक्षकांचे वर्गातील कार्यक्षमतेचे मूल्यमापन करण्यास फक्त रचनात्मक मूल्यमापन फक्त शिक्षकाचंच कार्यक्षमता मूल्यमापन करते, तर विद्यार्थ्यांचं करते. म्हणजे हे पण तुमचं बाहेर झालं, जरी त्यांना काही वाटत असेल. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण प्रतिभरण देऊन, प्रतिभरण म्हणजे काय, एखादा विद्यार्थी कुठेतरी अडखळतोय त्याला मदत केली, प्रतिभरण देऊन सुधारणा करण्यास रचनात्मक आहे. आणि आठवड्यात चाचणी घेणे योगात्मक होऊन जाईल. कुठलं होऊन जाईल ते, योगात्मक. हे योगात्मक झालं, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, हे तर येतच नाही, म्हणजे 3 सरळ बाहेर झाले. काय झालं, ऑप्शन 3 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. कळालं. म्हणजे कठीण नाही येत प्रश्न, कुठलाही सीटेटला कठीण नसतो. फक्त आपल्या आकलन क्षमतेनुसार, आणि आपण वाचले जर काळजीपूर्वक वाचनच केलं नाही. वाचनामध्ये घाई गडबडी करतात, एखादा शब्द फिरवला तर तुम्ही पण फिरून जातात. तुम्हाला मी वाचनाचे प्रकार सांगितलेले आहेत, आणि काही मुलांनी फक्त वाचनाचे नॉर्मल माहिती, पण त्याच्या डिटेल पर्यंत जर गेलं तर उत्तर बरोबर येईल. त्यांना फक्त वरवर माहित असेल ना, नक्कीच फसणार. आणि या सीटेट मध्ये जे वरवरचं ज्ञान असतं ना, ते नक्कीच धोकादायक असतं. अर्धावट ज्ञान धोकादायक असतं, तुम्हाला माहित असेल. वर्गात मोठ्याने वाचन केल्याने कोणता फायदा होता. आता वर्गात मोठ्याने वाचन, लाऊड रिडिंग, बरोबर आहे का नाही. आता याच्याने कोणता फायदा होतो, मुलांना वेगाने वाचता येते. आता आपण काय म्हणतोय, की जे आपण मोठ्याने वाचन करतो याचा नेमका फायदा तुम्हाला विचारलाय. वेगाने वाचता येते, मुलांना परस्परामध्ये पाठ्यपुस्तक वाटून घेता येते, बाबा हे तू घेते, मी घेते, मी वाचल. आपली वेळ आल्यावर वाट पाहता येते, म्हणजे नाही आता तिचं संपलंय ना, थांब ती बोलते त्याच्यानंतर मी घेऊ. तर सगळ्यात फायदा काय होतो, तर बघा, मुलांना विरामचिन्हाचा योग्य वापर करत उच्चाराचं वाचन करण्यास समर्थ करते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते लाऊड रिडिंग म्हणतात. सस्वर वाचन, आपण काय म्हणतो, सस्वर वाचन. सस्वर वाचन प्राथमिक स्तरावर काय उपयोगी असतं, कारण मुलांना ते विरामचिन्ह असेल, त्या शब्दांचे उच्चार असतील हे समजावं, आणि त्या शब्दाला नेमका कसा उच्चार आहे, विरामचिन्ह कुठे थांबायचं, मी तिथे शाळेत गेल्यावर थांबायचं का नाही थांबायचं, फुल स्टॉप असेल, या सगळ्यांचा वापर होतो. म्हणजे 4 ऑप्शन ज्यांनी दिले ते अगदी बरोबर दिले. कळालं. त्याच्यानंतर अध्यापन पद्धतीवर तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न अध्यापन पद्धतीवर बघायला भेटतात. 2 किंवा 3. आणि अध्यापन पद्धती पण झालेल्याच आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, जगात मी असो नाही तर कुठला असो, तुम्हाला खूप लोकांना काय वाटतं का, कुठे 150 पैकी 150 कोणाकडेच मटेरियल नाही सीटीएटीचं, कारण तुम्हाला माहितीये काय, ते उपोषणात्मक आहे. 150 पैकी 150 कोणाचंच, म्हणजे असं नाही का एखाद्या तिकडे क्लास लावला किंवा कुठे लावा, 150 पैकी 150 परफेक्ट त्याने दिल नाही. तर काय आपण काय म्हणतो, अध्यापन शास्त्र हे कसं निर्माण होतंय दैनंदिन जीवनावर. तो कुठलाही शिक्षक परिपूर्ण देऊ शकतो का, तर नाही. तुम्हाला पासिंग व्हायचंय. कळालं. त्यामुळे अध्यापन शास्त्र 150 पैकी 150 जर टार्गेट करणार तर फसणारच. पासिंग महत्वाचे, पास झाले विषय संपला. प्रश्न 6 दिलेला आहे, मजकुरातील अवघड शब्दांच्या बाबतीत शिक्षिका अगोदर त्या शब्दांना मातृभाषेत भाषांतरित करते आणि नंतर मुलांना पाठ करायला सांगते. शिक्षिका कोणत्या पद्धतीचा वापर करते, म्हणजे शिक्षिका जे अवघड शब्द आलेले त्यांना ते मातृभाषेमध्ये ट्रान्सलेशन करून देते. काय दिले, मातृभाषेत, इंग्रजी शिकवतोय किंवा हिंदी शिकवतोय, एखादा अवघड शब्द आला, मी तुम्हाला मातृभाषेत ट्रान्सलेशन केलं. आता एक अध्यापन पद्धती मी तुम्हाला सांगितली होती, कोणती अध्यापन पद्धती आहे ती, 90 आले. आता अभिजित सरांनी सांगितलं किती 90 आले, नाही आपल्या मॅडम आहेत कोण आहेत बघा, 90 आले, विषय संपला ना. 90 आले, 91 आले, जे कॅटेगरीमध्ये असतील 82 असतील, 83 असतील, 84, विषय संपून गेला. बघा आता पहिलं काय म्हटलं, व्याकरण, भाषांतर पद्धती, थेट पद्धती, संरचनात्मक पद्धती, संभाषण पद्धती. मी तुम्हाला अध्यापन पद्धती सांगितले, ज्यामध्ये जे अवघड असेल ते मातृभाषेमध्ये अनुवाद केलं जातं. काय केलं जातं, अनुवाद केलं जातं. हिला काय म्हटलं जातं, व्याकरण भाषांतर पद्धती असं म्हटलं जातं. आणि थेट पद्धतीमध्ये डायरेक्ट शिकवलं जातं. कळालं.
म्हणजे फक्त तुम्ही टार्गेट ठेवायचंय, मला फक्त माझ्या मार्कशीटवर क्वालिफाय 5चा शिक्का पाहिजे. तुम्हाला 125 राहतील त्याला किंमत नाही, तुम्ही पास पास आहेत ना, बस विषय संपला. नाहीतर सर मग आम्ही 125चं टार्गेट करतो, मग इकडचे चुकले तर चालेल का? जर तुम्ही सीडीपी मराठी हिंदीचे मार्क चुकवले, बाहेर स्कोर होत नाही, मॅथ मध्ये होत नाही, यूएस मध्ये होत नाही आणि एसएसटी मध्ये पण होत नाही कोर्स. माझा अनुभव प्रमाणे. तुम्ही म्हणणार सर आम्हाला हे जड जातं, पा तुमचा अनुभव घ्या. फक्त मी काय म्हणतोय, नापास नाही होऊन यायचं कोणी. नापास होऊन आले मग तुम्ही म्हणणार नंतर परत द्यावे लागेल, दुसरं काहीच नाही. खूप अवघड आहे बरं का. जे विद्यार्थी मागच्या वेळेस 1 मार्काने किंवा 2 मार्काने राहिलेत, मागच्या वर्षी तर परीक्षा झालीच नाही, काय आता पूर्ण 1 वर्ष परत अभ्यास करावा लागला. विचार करा ना बाबांनो, 1 मार्काची किंमत. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे फक्त 90 झाले ना बास पासिंग आहे, नाहीतर मग सर मला जास्त झाले पाहिजे, मग मी इकडे थोडं वाचत नाही. हा प्रत्येक प्रश्न मोलाचा आहे. जेवढं बरोबर येतात ना तेवढे मी तुम्हाला नंतर सांगेल. बघा प्रश्न 7वा, पाणी या शब्दाचा उच्चार शिकवताना तुम्ही, आता हे उच्चार कसा शिकवताय, पाणी 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 या शब्दाचा तुम्हाला उच्चार शिकवताना आता शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे असं तुम्हाला विचारलंय. आता पाणीचा, आता पहिला ऑप्शन काय दिलंय, विद्यार्थ्यांना मराठीतील मिळत्या जुळत्या शब्दांचा पर्याय म्हणून वापर करण्यास उत्तेजन देतात. दुसरं काय म्हटलं, त्या शब्दाचा अर्थ शोधून वर्गात सांगतात. त्याच्यानंतर उच्चार शब्दकोश वापरून तो शब्द वर्गात ऐकावा म्हणून उच्चार करतात आणि तो परिभाषित शब्द आहे असे विद्यार्थ्यांना सांगतात. आता 4 ऑप्शन काहींना चांगले वाटत असतील, आता मी विश्लेषण देतो, काहींना नवीन प्रश्न असतील तरी. बघा आता तुम्हाला पाणी हा शब्द तुम्ही काय करताय, पाणी या शब्दाचा उच्चार पोरांना आला पाहिजे. पाणी पाणी, बरोबर आहे का नाही? आता तुम्ही जर समजा पहिल्या ऑप्शनने जर आपण गेलो, विद्यार्थ्यांना मराठीतील मिळत्या जुळत्या शब्दाचा पर्याय म्हणून वापर करण्यास उत्तेजन देतात. समजा पाणीचा शब्द जल, तुम्ही काय सांगितलं, जल. आता मला सांगा, जर तुम्ही पर्याय शब्द जल दिला तर याचा उच्चार समजला का त्यांना? पर्याय शब्द समजला, दैनंदिन जीवनाशी तुम्ही जोडला, पण या शब्दाचा उच्चार समजला का पाण्याचा? तर अजिबात नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तुमच्यासाठी योग्य आहे का? तर अजिबात नाही, कारण त्याला पाण्याचा उच्चार समजला पाहिजे. पाणी. जल सांगितलं तर तो मग हे कुठे जाईल? म्हणजे पहिलं परफेक्ट नाहीये ना. दुसरं काय म्हटलंय, त्या शब्दाचा अर्थ शोधून वर्गात सांगणे. आता पाणी या शब्दाचा अर्थ समजा, त्याला आपण जल म्हणतो, जीवन म्हणतो. आता पाण्याला इथे जीवन पण येईल बघा, जीवन पण म्हणतो आपण. जीवन म्हणजे काय, पाणी. मग या शब्दाचा विद्यार्थ्याने जीवन, अरे बाबा पण मग त्या जीवनाचा मतलब नाही ना, त्याला इथे काय करायचंय, त्या शब्दाचा उच्चार शोधायचंय. कशाचा? पाण्याचा उच्चार विद्यार्थ्याला आला पाहिजे का नाही? मग पाणी म्हणजे जीवन, हे अर्थ शोधून काही भेटेल का त्याला? तर अजिबात नाही. त्याला पाणी शिकवायचं. काय? पाणी हा शब्दाचा उच्चार झाला पाहिजे. म्हणजे हे पण परफेक्ट आहे का? तर अजिबात नाही. उच्चार शब्दकोश वापरून तो शब्द वर्गात ऐकावा म्हणून, बघा उच्चार शब्दकोश वापरून तो शब्द वर्गाने ऐकावा म्हणून उच्चारतात. म्हणजे काय? उच्चार शब्दकोश म्हणजे काय? जसं आपण डिक्शनरी असते बघा, त्याच्यामध्ये या शब्दाचा उच्चार कसा करावा याचा जर तुम्ही वापर केला शिक्षक म्हणून आणि तो वापरला, समजा वापर हा शब्द आहे, वापरून म्हणजे विद्यार्थ्यांना तो काय होईल, जसं पाणी, तेव्हा तो विद्यार्थ्यांना काय होईल, उच्चार लक्षात येईल का नाही? तुम्ही जर सांगितलं पर्यायी शब्द ज्ञान, असं ज्ञान, त्याचा अर्थ शोधा, काही महत्वाचं आहे का? तर अजिबात नाही. तिसरं ऑप्शन चांगलंय. आणि तो शब्द परिभाषित शब्द आहे असे विद्यार्थ्यांना सांगता. बघा, तो शब्द परिभाषित शब्द आहे असे विद्यार्थ्यांना सांगता. म्हणजे जर तुम्ही सांगितलं तो पाणी शब्द आहे ना, परिभाषित नाही, तुम्हाला त्याचा उच्चार झाला पाहिजे, योग्य विद्यार्थ्यांनी बोललं पाहिजे, हे सांगून चालणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला उच्चार शब्दकोश वापरावा लागेल. आणि तो शब्द नेमका कसा आहे, कुठे त्याच्यावर भर दिलेला आहे, कुठे त्याच्यावर, म्हणजे ते सांगितल्यानंतरच तो कुठला, पाणी असेल किंवा जगातील कुठलाही शब्द असेल, तो शब्द शिक्षकाने उच्चार शब्दकोश वापरून आणि विद्यार्थ्यांना तो उच्चारण करून वर्गात बोलून दाखवला पाहिजे. तेव्हा विद्यार्थी परफेक्ट शिकतील. कळालं? आता हे कुठे चालणार नाही. आणि जर तुम्हाला असा प्रश्न आला, जर फिरून या वेळा विद्यार्थ्यांना नवीन शब्द शिकवण्यासाठी काय करणार, तर नवीन शब्द शिकवण्यासाठी पहिल्या ऑप्शनने जरी गेले तरी चालेल का? आता समजा हा पाणी शब्द नवीन आहे, प्रश्न कसा डबल येईल बघा. पाणी शब्द नवीन आहे, विद्यार्थ्याला लक्षात येत नाही,
तर मग तुम्ही काय करणार, हा आता जेल म्हणजे माहितीये का, मग त्याच्या भाषेत माहित राहत जेल, हो सर आमच्याकडे जेल जेल माहितीये, जेल म्हणजे काय पाणी ना, मग त्याला आपण काय म्हणतो पाणी म्हणतो. म्हणजे नवीन शब्द शिकवण्यासाठी पण जर उच्चार शिकवायचा असेल तर त्याला उच्चार शब्दकोशच लागेल. मुद्दा कळाला. हे तुम्ही उत्तर एक का दिलं, कारण तुमच्या ते फिट झालेलं होतं नवीन शब्दाचं. बघा आता काहींना वाटत असेल थोडं विश्लेषण मी जास्त देतो, पण बाबांनो 1 मार्काने जर नापास झाले ना तर हे विश्लेषण आठवेल. मग त्यावेळेला नक्की म्हणणार काय, यार आपण चूक केली, विश्लेषण बघायलाच पाहिजे होतं. व्हिडिओची क्वालिटी ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल त्यांनी वाढवून घ्या. आता एवढा म्हणजे आपला क्लास एवढा डेव्हलप नाही, त्यामुळे आपलं साधारण आहे. पुढच्या वेळेस एकदम कॅमेरा वगैरे एकदम एकदम क्वालिटी राहील. बघा प्रश्न 8वा आलेला आहे. आता शिल्पा मॅडमांचा खरोखर इतका अभ्यास झालेला आहे, फक्त म्हणजे त्यांना मी एकच सांगितलं होतं, मी जेवढं देतोय ना त्या पलीकडे जाऊ नका, जे देतोय ते मी जे ग्रुपवर देतोय तेवढं बघा. त्यांनी तेच घेतलेले, तुम्ही विचारू शकता त्यांना. त्यांचं एवढं म्हणजे सक्सेस आहे जेवढं दिलं ते. आणि जे विश्वास नाही बाबा येईल का नाही, पाहू का जाऊ, असं झालेलं ते नक्की विद्यार्थी फसणारच. बघा प्रीतम मॅडमांचा पण अभ्यास चांगला आहे हा. बघा त्याच्यानंतर प्रश्न 8वा काय म्हणतोय, विद्यार्थ्यांच्या श्रवण कौशल्याच्या विकासाला चालना देण्यासाठी. कोणतं कौशल्याला चालना देत आहे, श्रवणला देत आहे. कुठलं आहे, श्रवण कौशल्याला चालना देण्यासाठी प्राथमिक शिक्षक खालील खालील गोष्टींपैकी काय करू शकतो. आता विद्यार्थ्यांना श्रवण कौशल्याला चालना, आता तुम्ही बघितलं बाकी मागे पण श्रवण कौशल्याला चालना देण्यासाठी आता तुम्ही काय करणार, पहिलं दिलेले दैनंदिन वेळापत्रक विशिष्ट श्रवण कृतीचा नित्याचा घटक म्हणून समावेश करणे. म्हणजे काय, तुमचं शाळेचं वेळापत्रक असेल, बरोबर आहे का नाही, तुमचा टाइम टेबल असेल, आपण एक काम करू बाबा 4 वाजता जे असेल ना, मग आपण काहीतरी श्रवणासाठी टीव्ही असेल किंवा काय असेल, रेडिओ असेल, विद्यार्थ्यांना ऐकू. चांगला आहे का नाही, चांगला आहे, कारण घटक म्हणून समावेश करणार नाही बाबा. आपण दररोज शाळेच्या 4 वाजता 4 वेळेनुसार तर आपण काय करायचं, विद्यार्थ्यांना रेडिओ रेडिओ ऐकवायचा. म्हणजे याच्याने श्रवण कौशल्य वाढेल का, वाढेल, बरोबर आहे का नाही. दुसरं ऑप्शन काय म्हणते बघा, शिक्षकाने नुकते जे म्हटले असेल ते एकेका विद्यार्थ्याला म्हणायला सांगताना मधून मधून थांबवणे. म्हणजे आता समजा शिक्षकाने काहीतरी सांगितलं, दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगितलं, तू त्याला सांग, तू त्याला सांग, थांब, तू त्याला सांग, तर विद्यार्थी कंटाळून जातील का नाही. म्हणजे ते रिपीट होईल. थोडक्यात काय होईल, ऑप्शन 2 ने जर तुम्ही गेलं तर ते रिपीट होईल. रिपीट करायचं का तुम्हाला, अजिबात नाही, वारंवार ते थोडे ऐकवायचे तुम्हाला. विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे. आता बघा विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे, आता तुम्ही ऐकून काय, विद्यार्थी बोलत असताना, याच्याने श्रवण कौशल्य तुम्हाला काय करायचं, वाढ द्यायचे. फक्त विद्यार्थी बोलत आहेत तुम्ही ऐकते, शिक्षक म्हणून ऐकू नये. म्हणजे जर विद्यार्थी फक्त ऐकत आहेत, बरोबर आहे का नाही, तुम्हाला श्रवण कौशल्य त्यांचं वाढवायचं. श्रवण कौशल्य विद्यार्थी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे याला महत्व नाही, बरोबर आहे का नाही. मग विद्यार्थ्यांचं प्रत्येकाचं श्रवण कौशल्य म्हणजे बोलत असेल त्याचं कसं वाढेल, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी जे ऐकत आहेत त्याविषयी सखोल विचार करण्याची त्यांना वारंवार आठवण करून देणे. हा तुम्ही जे ऐकलं ना, आता विचार करा काय ऐकलं. मग याच्याने पण ते विद्यार्थी ऐकणार नाही. तर सगळ्यात बेस्ट काय आहे, तर विद्यार्थ्यांना काय करायचं, एक वेळ ठरवायचा आणि त्या वेळेनुसार काय करायचं, तो एखादं काहीतरी तुम्हाला, एखादं म्हणजे काय, दररोज वेगवेगळा उपक्रम असेल तो तुम्हाला ऐकवायचा आहे त्यांना. याच्याने काय होईल, श्रवण कौशल्य काय होईल, वाढेल, त्याला चालना मिळेल. कळालं, ऑप्शन 1 ज्यांनी दिले त्यांनी. म्हणजे कधी कधी ऑप्शन मध्ये ऑप्शन लपलेलं असतं, ऑप्शन मध्ये ऑप्शन लपलेलं असतं. प्रश्न 9, ऑप्शन मध्ये ऑप्शन लपलेलं राहिलं का त्यावेळेला गोंधळ नक्कीच होतो. त्यावेळेला एवढं पाहायचं का यात 4 पैकी सगळ्यात बेस्ट काय, एवढं तुमचं उत्तर असतं. उत्तर देण्याचा प्रयत्न करा, विश्वास ठेवा. आता हे बघा, आता जर तुमच्या चुका झाल्या आणि तरी तुम्ही म्हणाल का सर उत्तर देऊ का नको, मग पेपराला काय करणार,
आता विश्वासच ठेवावा लागेल, जेवढं झालंय तेवढं. आता 4 दिवसात काय अभ्यासच केलेलं जर नसेल तर 4 दिवसात काय पलट होणार नाही. जे असेल ते मांडावंच लागेल. प्रश्न 9 काय म्हटलं बघा, प्रत्येक भाषेच्या वर्गाचा भूमिका अभिनय पद्धती बघा, प्रत्येक भाषेच्या वर्गाचा भूमिका अभिनय पद्धती हा अविभाज्य घटक असला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वर्ग असेल, कुठलाही वर्ग असेल, त्या वर्गामध्ये काय करायचे, भूमिका अभिनय म्हणजे विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी, त्यांना आपण काय म्हणतो नाटक करण्याची संधी, भूमिका करण्याची संधी, हा घटक महत्वाचा. अविभाज्य म्हणजे काय, तो शाळेला जोडलेलाच पाहिजे, तो वर्गात महत्वाचाच आहे. मग का असला पाहिजे असं त्यांनी विचारलं, का पाहिजे भूमिका अभिनय वर्गात, हे तुम्हाला विचारलं. पहिलं काय म्हटलंय, त्यामुळे विद्यार्थ्यांना गप्पा मारतात. आता गप्पा मारण्यासाठी भूमिका अभिनय करत नाही हे तर तुम्हाला माहित आहे, बाहेर काढलं. अशा पद्धतीने तिथे पेन्सिल घेऊन जा, नाही तर पेन घेऊन जा बाबांनो. त्याच्यानंतर वर्ग व्यवस्थापनाची आदर्श पद्धत आहे, लगेच असं पेनाने लगेच तिथे असं काट मारून टाकायचं झाले. यामुळे विद्यार्थ्यांना गोष्ट लक्षात राहण्यास मदत होते. याला महत्व आहे का, त्याला लगेच काट मारायचा. चला असे टिक मारून यायचं, म्हणजे घरी जाऊन तुम्हाला संध्याकाळपर्यंत कळून जाईल किती मार्क पडले. यामुळे विद्यार्थ्यांना भाषेतील अर्थपूर्ण संवाद साधण्यात मदत होते. ऑप्शन 4 ज्यांनी दिलंय ते अगदी अशाच प्रश्नपत्रिके माझ्या असंच राहतात. आता काही मुलं काय करतात, टिक करत नाही, हे करत नाही. मी म्हणतो मला त्या घरी काही देवाऱ्यात थोडी सजवायचे आहेत. आपल्या प्रश्नपत्रिका अशाच राहतात. कळालं, म्हणजे याच्याने काय होतं, बाहेर पण निघतं आणि टिक केल्यामुळे काय, तुम्ही OMR मध्ये चूक करत नाही भरताना, लक्षात राहतं. नाहीतर हे टिक नसलं ना गाय गडबडी होते. कळालं, टिक का करावी सांगितलंय ना, हे महत्वाचं आहे. टिक करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला एक कारण OMR जी असते तुमची 17 किंवा 18 दिवसात तुम्हाला ती ऑनलाईनला येते. मग एवढ्या दिवस तुम्ही काय करणार, नापास आहे का काय होईल, पास होईल का नाही, मग एखाद्याने नक्कीच मग नाही बाबा, मग नंतर कळालं ते तर पास होतो, असं नको व्हायला. त्यामुळे घरी जाऊन तुम्हाला जर चेक करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करा, टिक करून ठेवायचं. टिक करून ठेवायचं म्हणजे घरी येऊन विश्लेषण बघितलं, पेपर झाल्यानंतर 100 भरताय, म्हणजे ज्याला 82 मार्काची पॅसिंग लागते त्याला 88 भरताय, पास आहे. ज्याला 90 लागताय, 94 95 भरत असतील तो पास आहे. म्हणजे 1-2 मार्क इकडे तिकडे होईल असं मी तुम्हाला सांगतोय. बघा प्रश्न 10वा काय म्हणतोय बघा, इयत्ता 3रीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते, असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते. म्हणजे शिक्षिका काय करते, पाठामध्ये ज्या घटना आलेल्या आहेत बघा, हा प्रश्न एक वेळा आपला झालेला आहे वाटतं. शिक्षिका काय करते, पाठामध्ये ज्या घटना असेल, पाठ असेल, कथा असेल, शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांच्या योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते, असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते. आता शिक्षिका असेल, आता समजा पहिल्या क्रमांकाला कोणती घटना झाली, दुसऱ्याला कोणती झाली, तिसऱ्याला कोणती झाली, चौथ्याला कोणती झाली, 5व्याला कोणती झाली, या घटनांचा काय करते, योग्य क्रम लावायला लावते. काय करते, योग्य क्रम लावायला लावते. मग आता हे कशासाठी करत असेल, आता बघा, आता जे निगेटिव्ह आहे ते आपण पहिले बाहेर काढून टाकू. म्हणजे बघा, लेखन क्षमता वाढवणे, आता तिथे जर त्यांच्या विचारांना महत्व द्यायचं, लेखनाचा संबंध आहे का, मुलांचे संभाषण, आता इथे काही संभाषण करायला लावलंय का तिने, फक्त त्या घटना जे तू पाठ वाचलाय ना बाबा, त्या घटना क्रमांकाने लाव, एवढं म्हणते. हे आहे का, बघा आता तुमच्या 2 ऑप्शनांमध्ये लढाई आहे. आता जरी काही विद्यार्थ्यांना माहित नसेल तरी ते अशा पद्धतीने 50-50 पर्यंत जाऊ शकतात, म्हणजे 50% तुमचं उत्तर बरोबर यायचंय. आता या 2 प्रश्नांचं तुम्हाला 2 ऑप्शनचं विश्लेषण करून देतोय. मुलांना पाठातील कथेच्या घटना योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगणे. मांडणी करण्यास सांगणे म्हणजे काय, मुलं स्वतःच मांडणी करताय, स्वतः मांडणी करताय. म्हणजे काय करताय, जे मी वाचलेलं आहे ते त्याचा क्रम लावताय, जे मी वाचले त्याचा क्रम लावताय. आता पहिलं काय म्हणताय का, जे मी वाचलंय त्याचा क्रम लावताय, आणि ऑप्शन 2 काय म्हणते, आकलनात्मक आदान. आकलनात्मक आदान म्हणजे काय, ज्या वेळा शिक्षिका असं म्हटले असती, तुम्ही जी कथा वाचली किंवा जे पाठ वाचलेला आहे तो तुमच्या मित्राला सांगा. काय, तो पाठ तुमच्या मित्रांना सांगा. त्यावेळेला तुमचं उत्तर राहिलं असतं आकलनात्मक आदान. काय राहिलं असतं, आकलनात्मक आदान. आदान म्हणजे माहिती आहे ना. मग आता प्रश्न तुम्ही कसा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे, का शिक्षिका फक्त इथे म्हटले का दुसऱ्याला सांगा, तुमच्या मित्रांना सांगा. जर समजा यावेळा त्यांनी प्रश्न फिरवला का शिक्षिका मुलांना पाठातील कथेचे जे पात्र असेल आपल्या मित्रांना सांगायला लावते, वाचलेले पात्र जे सांगायला लावते, तर त्यावेळेला ते आकलनात्मक आदान होईल.
आणि ज्या वेळेला फक्त स्वतःच करतो ते वाचन आकलन आहे, जे मी वाचलंय तेच काय करायचंय, आकलन करायचंय. ऑप्शन 1 ज्यांनी दिलंय ते अगदी बरोबर आहे. ऑप्शन 1 कळालं. थोडं काळजीपूर्वक घ्या, थोडं काळजीपूर्वक समजून घ्या. आदान म्हणजे काय. आता मागच्या वर्षाला जे प्रश्न आले होते मराठी व्याकरण, आता विशाखा मॅडमांना मला कालच फोन आला होता का सर खूप अवघड आहे वाटतं व्याकरण, आमचा तर अभ्यास नाही. तर व्याकरण कसं असतं तुम्हाला आता सगळं कळून जाईल आणि आलेले प्रश्न आहेत. नाही तर सर मग तुम्ही सोपे मुद्दाम घेतले असतील, असं नाही. ते आलेले प्रश्न आहे PYQ मराठी व्याकरण, जे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या त्याच्या 24ला पेपर झाला होता, 25ला झालाच नाही. ते मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आहेत, ते मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आता आपण बघणार आहोत. व्याकरण टफ नाहीये, एकदम सोपं व्याकरण असतं. तुम्ही म्हणणार सर ही स्कॉलरशिप आहे. बघा आता पहिलाच प्रश्न तुमच्या पुढे येतोय. एकदम सोपं व्याकरण दिलं, सोपं व्याकरण आहे. मोनिका मॅडम चला, एकदम सोपं व्याकरण असतं. आणि तरी विद्यार्थी फसले. का फसले. कारण विद्यार्थ्यांनी तुम्हाला चूक काय केली, पहिले CDP सोडवलं, EVS मॅथ कडून गेले, शेवट वेळ उरला नाही म्हणून हे व्याकरणाचे मार्क त्यांनी घातले. काय व्याकरणाचे मार्क त्यांनी घातले. बघा पहिला प्रश्न आहे काळोख हे काय. आता काळोख म्हणजे काय आपण त्याला म्हणून अंधार पण म्हणतो, बरोबर आहे की नाही. काळोख काय करतोय, कर्म आहे का, कर्ता आहे का, क्रियापद आहे का. आपल्याला सरळ करून गेलंय का ते काय करतंय, एक विशेष त्याच्याबद्दल एक सांगतंय, काय विशेष माहिती. काळोख कसं आहे, काळोख विशेषण काय आहे, विशेषण. किती सोपा प्रश्न होता, 1 मार्क मिळाला. झाला ना, काही विश्लेषण द्यायची गरज नाहीये इथे काय. बघा त्याच्यानंतर दुसरा व्याकरणाचा प्रश्न आला होता, एक म्हणजे ऐश्वर्या नावची वाघीण होती, त्या उतारा होता ऐश्वर्या नावची वाघीण, असा उतारा आला होता. आणि बाकी असे प्रश्न आलेले होते. मग त्यामध्ये आता तुम्ही म्हणणार सर एवढे प्रश्न कसे, तर मी मराठी 1 त्याचे पण प्रश्न याच्यामध्ये आत्ताच होऊन जातील, आणि मराठी 2 ज्याने घेतलं होतं त्याचे पण प्रश्न याच्यामध्येच ऍड केलेले आहेत. म्हणजे तुमचा 14 तारखेचा जो पेपर झाला त्याचे प्रश्न पूर्ण व्याकरणाचे प्रश्न इथे घेतलेले आहेत. विशाखा मॅडम काळजीपूर्वक बघा. प्रश्न 12, अनावर होणे म्हणजे काय. आता अनावर होणे म्हणजे काय, एकदम सोपा प्रश्न. काय अनावर होणे म्हणजे काय, अनियंत्रित होणे. काय म्हटलं जातं, अनियंत्रित होणे. सांगणे आदान नाही का. सांगणे म्हणजे ते मागचं तुम्ही थांबा, मी त्या प्रश्नावर डबल जाऊ आपण. अनियंत्रित होणे कळालं. त्याच्यानंतर हा प्रश्न म्हणजे ते वाघांचा पाठ होतो, त्याच्यामध्ये बिबटे पण उल्लेख आलेले होते. प्रश्न 13, 9 बिबटे हे कोणते संख्या विशेषण आहे. बिबटे किती आहेत, 9 आहेत. किती बिबटे आहेत, 9 बिबटे. किती बिबटे आहेत, 9 बिबटे. किती बिबटे आहेत, 9 बिबटे. एकदम सोपं आहे. काय 9 बिबटे, पूर्णांक वाचक आहे. काय किती आहेत, 9. कळालं. एकदम सिंपल व्याकरण असतं. बघा त्याच्यानंतर प्रश्न, मोनिका मॅडम क्रमवाचक केव्हा म्हणतात, ज्या वेळा पहिला, दुसरा, तिसरा, बरोबर आहे की नाही, त्याला क्रमवाचक म्हणणार ना. 9 बिबटे, 9 काय म्हटलंय, 9, 5. क्रमवाचक ज्या वेळा तुम्हाला क्रम सांगितला जातो, तुम्हाला पुढे हाय वाटतं एखादा प्रश्न, त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो. आता काय म्हटलंय बघा, श्रावण वाघ हे कोणते नाम आहे. आता प्रश्न विचारायचा याला, वाघ कोणता आहे, श्रावण. विशेष बोध झाला का नाही तुम्हाला, वाघ कोणता आहे, श्रावण आहे. आता मग मला सांगा, हे भावनावाचक नाम राहिलं का, समूहवाचक तर नाम अजिबात नाही. सामान्य नाम केव्हा होईल, बघा सामान्य नाम म्हणजे काय, ज्या वेळा वाघ म्हटलं असतं. काय म्हटलं असतं, वाघ. कळाला का, तो सोम्या गोम्या कोणता वाघ आहे. पण इथे डायरेक्ट म्हटलंय ना, वाघ कोणता आहे, श्रावण वाघ आहे. काय विशेष बोध झालाय तुम्हाला, काय झालेलं आहे, विशेष बोध. जेव्हा वाघ म्हटलं असतं ना, वाघ, तेव्हा सामान्य नाम. वाघ कोणता इथे, श्रावण वाघ आहे, विशेष नाम. कळालं, मुद्दा कळून घ्या. बघा तशाच पद्धतीचा प्रश्न आहे. मग आता तुम्ही आता जे असतील ना,
ज्यांनी सीईटी दिलेलीच नाहीये ते म्हणत असतील सर नक्की तुम्ही आम्हाला फसवताय बरं का, हे प्रश्न तुम्ही स्कॉलरशिपचे ते चौथीचे असे म्हणत असतील. त्यामुळे काय करा, थोडं समजून घ्या. विश्वास नसेल तर प्रश्नपत्रिका बघू शकतात. बघा काय दिलेलं आहे, चांगला वाघ. चांगला वाघ यातील आधार लिखित म्हणजे चांगला वाघ. वाघ कसा आहे, वाघ म्हटलं तर ते बरोबर आहे का. आज आपल्याला कसा वाघ विचारलाय, चांगला विचारलाय. चांगला, चांगला म्हणजे काय, त्याबाबत ते चांगलं सांगतंय ना. चांगलं सांगते म्हणजे काय, विशेषण होतंय. काहीच विचार करायची गरज नाहीये. क्रियापद आहे का, नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे. काय विशेषण आहे. तसा वाघ आहे, चांगला आहे. म्हणजे तो माणसाला मारत का नसे ना, पण तो काही चांगला आहे ना म्हटलं गेलंय. बघा आता काय वाटतं आता, कठीण व्याकरण द्या उत्तर. म्हणजे तुम्हाला एवढं सांगतो, सीटेटला व्याकरण जे असतं ना, ते व्याकरण काय करायचं, म्हणजे एक नॉर्मल व्याकरण, त्याचे प्रकार कोणते आहेत, उपप्रकार, असं थोडंफार अभ्यासून घ्यायचं. बाकी डीप मध्ये नाही विचारत तुम्हाला. बघा आता तुम्हाला मागे चर्चा केली. प्रश्न 16, 10वी परीक्षा. परीक्षा कितवी आहे, काय म्हटलं, 10वी परीक्षा आधार लेखी शब्द ओळखा. परीक्षा कितवी आहे, 10वी आहे. काय आहे, कितवी आहे, 10वी आहे. तुम्ही किती वेळा पेपर देताय, दुसऱ्या वेळा देताय. मी दुसऱ्या वेळा सीटीईटीचा पेपर देत आहे. मी 5व्या वेळा देत आहे. मी किती वेळा देत आहे, 5व्या वेळा देत आहे. म्हणजे मी काय सांगतोय, गणना सांगतोय का, गुण सांगतोय का, अवयव साधित क्रम सांगतोय ना मी तुम्हाला. मी किती वेळा देतोय, 5व्या वेळा देतोय. 10वी परीक्षा देत आहे. वाचेल आपल्याकडे पण एखादा, 10वी परीक्षा मी देत आहे. काय सांगताय, 10वी परीक्षा देत आहे. क्रमवाचक काय, क्रम, क्रम सांगतोय ना. किती परीक्षा देतोय, 10वी परीक्षा. कळालं मोनिका मॅडम, तुमचं असं चुकलं होतं ना. कळालं, क्रम म्हणजे काय, ज्यावेळेला 5वी 6वी 7वी, मी कितव्या मजल्यावर राहतो, 10व्या मजल्यावर राहतो किंवा राहते. कितव्या मजल्यावर राहते, 10व्या. म्हणजे काय झालं, क्रम सांगितलाय ना, मग ते होईल का गणनावाचक, नाही होणार. कळालं. माझ्यापेक्षा तुमचं व्याकरण खूप चांगलं असेल, माझं व्याकरण एवढं चांगलं नाही ना. फक्त साधं जे येतं ना, ते साधं एकदम एकदम इथे साधं आहे. व्याकरण एवढं कठीण नाहीये. बघा प्रश्न 17, निरखणे या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला शब्द विचारलाय. काय विचारलाय, नसलेला. म्हणजे काय, निरखणे हा जो शब्द आहे याला समानार्थी शब्द नाहीये. म्हणजे निगेटिव्ह काढा. 3 चांगले असतील, 3 शब्द समानार्थी आहेत निरखणेचे, आणि एक शब्द निरखणेचा नाहीये, तो वेगळा दिलेला असेल. बघा एकदम सोपा प्रश्न आहे. आता तुम्हाला माहितीये निरखणे म्हणजे काय, बारकाईने पाहणे. आपण काय, निरखून बघ रे, निरखून बघ, चालेल. पारखणे, पारखणे पण काय होतो, याचा समानार्थी. निहाळणे, निहाळणे म्हणजे काय, आपण काय म्हणतो, नीट बघ रे बाबा, पाहून घे, पाहून जोन घे. आपण भाजीपाला पण घेतो ना, पाहून जोन, कुठे किड लागलंय का काय, पाहून जोन, हे सगळे आहेत ना. हे निरखणेला हे सगळे येतील. पण निरपेक्ष हा शब्द तर त्याचा समानार्थी म्हणजे अशी तो जुळतच नाहीये. म्हणजे ऑप्शन 4 ज्यांनी दिले ते अगदी बरोबर आहे. बघा प्रश्न 18, व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ लाईक करत नाही, आणि एवढं असं राहतं, जे जीव तोडून शिकवतं व्हिडिओला लाईक कमी असतात, आणि जे फक्त उत्तर सांगून जातं तिकडे तुम्ही लाईक जास्त करणार. उत्तर सांगून मी जात नाही ना पुढे. मला वाटतं नाही बाबा विद्यार्थ्यांचा गोंधळ नको व्हायला, म्हणून मी प्रामाणिकपणे काय करून देतो, सगळ्यांना सांगून देतो. लाईक नक्की करा. बघा काय प्रश्न 18, लक्ष्मीची पूजा. पूजा कोणाची करायची आहे तुम्हाला, लक्ष्मीची करायची. कुठली, लक्ष्मीची. बघा लक्ष्मीची पूजा, यातील लक्ष्मी हे काय, लक्ष्मी, लक्ष्मी काय विचारलं, लक्ष्मी.
लक्ष्मी कोणाची म्हणजे आता समजा, आता मी पुढे सांगतो, समवाचक आहे का, सर्वनाम आहे का, ती तो काही सामान्य आहे का. आता मला सांगा, हे काय विशेष नाम. पण या ठिकाणी जर देवी राहिली असते, देवीची पूजा, देवी, आता देवीची पूजा असेल किंवा देवाची पूजा, पण कळाला का मग देव कोणता, म्हसोबा आहे, काही माहित आहे का, तर अजिबात नाही ना. मग त्यावेळेला ते सामान्य नाम होऊन गेलं असतं ना, असं आपण म्हणू. पण ज्या वेळेला तुम्हाला डायरेक्ट लक्ष्मी कळते ना, लक्ष्मी पूजा कोणाची आहे, लक्ष्मीची, काय करते, विशेष नाम आहे ते, काय विशेष माहिती सांगते ना, ज्याबद्दल विशेष कळतंय. आता तुम्हाला लक्ष्मी म्हटलं तर सरस्वती आठवेल का, तर अजिबात नाही ना. म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, ज्या वेळा विशेष बोध होतोय. आता तुम्ही असं कोणी, आता जर इथे जर लिहिलंय का लक्ष्मीची पूजा, एखादं म्हणाल का सर सरस्वतीची पूजा आहे का हो, मग बाबा हे काय लिहिलंय इथे, लक्ष्मी का बरं दिलंय, हा मुद्दा समजून घ्यायचा. कळालं. किती व्याकरण सोपं आहे. आता जे पहिल्या वेळा सीटेट देत असतील ना, ते मला नक्कीच ग्रुपवर म्हणतील सर एवढं सोपं व्याकरण का हो, कसे नापास होतात. नापास का होतात, पहिले सीडीपी सोडवतात आणि मग भाषा विषयांकडे जातात, ते नापास होतात. जे मुलं पहिले भाषा विषय सोडवतात ते नापासच होत नाही. कारण का, वाचायला वेळ, वाचायला वेळ. हा अभिजित सर, यावेळेला लक्षात ठेवा, वाचायला वेळ जे देणार तेच पास होतात. पहिले काय सोडावं लागतं, भाषा विषय. एखादा असेल नाही सर आम्हाला नाही भाषा सोडायची, ए बाबा तू नंतरून सोडव, तुझा निर्णय तू. बघा प्रश्न 19, दिवाळी सण मोठा, दिवाळी सण मोठा, यातील मोठा हे काय, मोठा, मोठा म्हणजे काय सांगते, सण कसा आहे, मोठा आहे, छोटा आहे, असं जर म्हटलं असतं. कर्म आहे का, क्रियापद आहे का, कर्ता आहे का, काय आहे, विशेषण, काय आहे, विशेषण. मोठा सण आहे, मोठा, दिवाळी सण मोठा, काय मोठा सण आहे, विशेषण, काय विशेषण. सण कसा आहे, मोठा, परफेक्ट माहिती सांगतोय ना त्याचं. आणि शेवटचा प्रश्न, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि तुम्हाला आता व्याकरणचा अंदाज येऊन लागेल, काय अभ्यासायचं काय सोडायचं. कळालं. तुम्ही आता हे व्याकरण काळजीपूर्वक अभ्यासा, अजून 3-4 दिवस आहेत. व्याकरणचे तुमचे मार्क जायला नको. मराठीचे समजा तुम्हाला 5 मार्काला मराठीचं व्याकरण विचारलं जाईल, 5 मार्काचं हिंदीचं व्याकरण विचारलं जाईल. म्हणजे आपण समजा तुमच्या 2 चुका धरू, तुमचे 8 मार्क तरी मिळाले पाहिजे व्याकरणामध्ये. 8 व्याकरणामध्ये 8 मिळाले पाहिजे. जे तुमचा उतारा वगैरे असेल मग तुम्ही तो काळजीपूर्वक वाचणार, ते तुम्ही त्या उताराचे प्रश्न, अध्यापन शास्त्र. पण 5-5 म्हणजे 10 मार्काचं व्याकरण विचारलं जाईल हिंदी आणि मराठी मिळून. त्यापैकी तुमची 8 येणे माझी अपेक्षा आहे, बाकी 2 देवाला. कोणाला, देवाला 2 द्यायचे. बघा पुढील पैकी सामान्य नाम कोणते. आता सामान्य नाम म्हणजे काय, ज्यामध्ये फक्त जातीचाच बोध होतो. कशाचा बोध होतो, जातीचा. कशाचा बोध होतो, फक्त जातीचा बोध होतो. पहिले ऑप्शन काय, माणूस. कुठला माणूस, सोम्या गोम्या नाही, म्हणजे काय, सामान्य नाम. गारठा, धुके, ओलावा हे चालेल का, तर अजिबात नाही. फक्त जातीचा बोध होतोय. माणूस असेल, प्राणी असेल, गाय असेल, बैल असेल, घोडा असेल, माकड असेल. कुठलं माकड, काळं, निळं, पिवळं, ढवळं, त्यावेळेला ते विशेषण होऊन जाईल. चला, व्हिडिओ कसा वाटला. हे आपले 14 डिसेंबरचे आहेत ना, बघा 14 डिसेंबरचे प्रश्न आहेत. आन्सर की बघा किती बरोबर आले, आणि काही समस्या असेल तर लवकर कमेंट करा. किती बरोबर आले मला सांगा तर, किती बरोबर आले. आज आपण 20 प्रश्न घेतले. 20 प्रश्न घेतले. इथे तुमचे आन्सर की आहे. काही OMR भरतात, काही बरोबर आता OMR घेतात, कारण काहींना वाटतं आपल्याला सराव OMR भरत राहतो. इथे तुमचे उत्तर चेक करून घ्या. शिल्पा मॅडमांचे बघा 20 पैकी 19 मिळाले. बघा चांगला आहे ना, स्कोर चांगला आहे ना. मग मी तुम्हाला हेच सांगतोय, काय अवघड आहे इथे, अवघड काहीच नाही. अशाच पद्धतीचे प्रश्न राहतात. मग आता उरलेले 10 कोणते राहिले असते तुम्हाला, जो उतारा आहे आणि जो कविता आहे त्याच्यावर जे आलेले प्रश्न आहेत. व्याकरण तर आपण घेऊन टाकलं, अध्यापन शास्त्र पण घेऊन टाकलं, हेच प्रश्न बाकी राहिले असते ना. फक्त आता तुम्हाला उतारा वाचायचं. हो, आधी भाषा, विशाखा मॅडम बरोबर सांगितलं. आधी भाषा, सीडीपी, त्याच्यानंतर मॅथ सायन्स, सगळे बरोबर. बघा प्रीती मॅडम आहेत वाटतं, प्रीतम मॅडम, सगळे बरोबर. जुलैमध्ये पण एक्झाम होईल ना, जुलैमध्ये पण एक्झाम होते.
पण मी काय म्हणतो, आत्ताच पास होऊन गेलं तर चांगलंच आहे ना. नंतरून जर निगेटिव्ह सिस्टीम आली किंवा खूप बदल झाला, खूप बदल, तर तुम्हाला एक सांगू का, सीडीपी मराठी हिंदी याच्यामध्ये बदल होणार नाही, पण तुमचं एनसीआरटी बदलून जाईल, एनसीआरटी बदलून जाईल. आपण काय म्हणतो, जे आहे ना तेवढं चांगलं. चला, व्हिडिओ लाईक करून द्या. चालेल, अभ्यास करा. उद्या पण एक असं सेशन घेऊन येईल, त्यामध्ये मराठीचे अध्यापन शास्त्राचे काही प्रश्न असेल, व्याकरण घेऊन टाकू. व्याकरण तुम्ही वाचून घ्या. तुम्ही आता काहींना विश्वास नसेल तर मागचे प्रश्न तुम्ही बघू शकतात, हेच प्रश्न आहेत. एवढं लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय वाचायचंय, संधी, त्याच्यानंतर नाम, नामाचे प्रकार असतील आपल्या, त्याच्यानंतर संख्या विशेषण वगैरे, हे वाचून ठेवा. याच्यावरच विचारलं जातं, जास्त बाहेरचं डिफिकल्ट व्याकरण तिथे विचारलं जात नाही. पण जेवढी तुम्ही तयारी करून ठेवणार तुम्हाला फायदाच आहे ना, वाईट तर काही नाही. मग क्वेश्चन पेपरवर टिक करून ठेवायच्या ना, क्वेश्चन पेपरवर टिक करून ठेवायच्या. आता मला सांगा, तुम्हाला ती ओएमआर भेटत नाही ना, ओएमआर भेटते का टीईटी सारखी? तर नाही भेटत ना. ती ओएमआर ते केव्हा देतात, 17 किंवा 18 दिवसात, ज्या वेळेला तुम्ही लॉग इन करतात नंबर, त्यावेळेला ती लॉग इनला उपलब्ध होईल. मग तुम्ही घरी येऊन काय करणार एवढ्या दिवस, पास होईल, डोकं थोडे आपटत बसणार. त्यावेळेला जर तुम्ही अभ्यास केलाय, आता मी तुम्हाला सांगतो, जर काळजीपूर्वक येतं पासच आहेत सगळे. पण ज्याला जर काळजीपूर्वक समजलंच नाही, तर मग त्याच्या पुढे आपण काय करू शकत नाही. एवढं जर तुम्ही काळजीपूर्वक करून गेले, घरी येऊनच चेक करून घेतलं, चायला आम्हाला तुम्ही सकाळचा पेपर देणार ना, 5 वाजेपर्यंत पेपर 2 जो सकाळी त्याचं विश्लेषण होऊन जाईल, आणि रात्री 9 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत जो पेपर 1 दिलाय 7चा, त्याचं विश्लेषण होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी 8चं पण तेच होईल. तसं म्हणजे तुम्हाला एक सांगू का, 9 तारखेला कोण पास आहे आणि कोण नापास आहे, किती तारखेला? 9 तारखेलाच कळून जाणार आहे. हा, त्याच्यामुळे 9 तारखेलाच तुम्हाला कळून जाणार आहे. आता तुम्ही टिक करणार, तुम्हाला काय एवढ्या मोठ्या टिक करून काय अशा, आपण फक्त हे बघा, आता तुम्हाला फक्त समजणं महत्वाचं आहे ना. मी याचं उत्तर दिले, आता समजा एखादा प्रश्न आहे ना, आता सुपरवायझर काय, आता समजा तुम्ही हे दिले, नॉर्मल एवढी जरी करून ठेवली, फक्त तुम्हाला अंदाज आला पाहिजे का मी हे भरलेलं आहे का, तिथे काय लईच एवढा असा मोठा गोल करून यायचा असं नाही ना. फक्त तुम्ही जे उत्तर दिलंय ना, समजा हे ना, एवढी जर टिक करून दिली नॉर्मल, आता तुम्ही असं जरी टिक करून ठेवलं तरी चालणार आहे ना, फक्त तुम्हाला समजायला. नंतरून तुम्ही काय दिवे लावलेले आहेत हे तुम्हाला तर 25 दिवसात कळतच. म्हणजे 8 मार्चला तुम्हाला तुमचे दिवे कळणारच आहे. पण आपण काय म्हणतो, पहिलेच कळून झालं म्हणजे तुम्ही पण आनंदात पुढच्या तयारीला तुम्ही चालू राहतात. चालेल चालेल. हा, गुड नाईट सगळ्यांना. बघा सीडीपी, बघा मराठीचं तुमचं चालूच आहे. सीडीपी अजून बघायचं असेल, पण एनसीआरटी बघा, सीडीपी खूप झालंय. मी तर म्हणतो शास्त्रज्ञ आता काहींना झोपेत सुद्धा आठवत असतील, बरोबर आहे का नाही. एनसीआरटी वाचा, ज्यांनी अजून एनसीआरटी वाचली नसेल, ऍप डाउनलोड करा, तिथे नोट्स आहेत, घेऊन टाका. मॉडर्न पेपर 1-2 बघा डोळ्या खालून, म्हणजे सराव तर होईल. पण काळजीपूर्वक अभ्यास चालू द्या. चालेल, गुड नाईट सगळ्यांना. आणि अशाच पद्धतीने अभ्यास करा. कुठे काही पुस्तकं घेऊ नका, काहीच नाही. आता 4 दिवसासाठी काय घेता, एवढंच खूप दिलेलं आहे. व्हिडिओ लाईक करून ठेवा.